हॅलो फ्रेंड्स, शौर्य आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो ड्रायफ्रूट आणायला, कारण की आमचे ड्रायफ्रूट संपल्यात आणि यावेळी सकाळी जिम करतात ना, त्याच्यामुळे एक लाडू ड्रायफ्रूटचा खायला लागतो। तर ते लाडू पण संपल्यात, तर मग त्यावर ड्रायफ्रूट घेऊन येऊ। तर बघूया कसे ड्रायफ्रूट आपण घ्यायला जाऊ, तिथे समजेल। चालेल चला। चला आता मी पण बसते गाडीवर। आर्यन ट्रेडिंग आम्ही इथं पोचलो, आर्यन ट्रेडिंग कंपनी। इकडे आता आतमध्ये जातो, तिथे भेटते ड्रायफ्रूट। तर बघते कसं भेटतात ते। पाव किलो पाव किलो तसा मग तुकडाच करायचा आहे ना, तुकडाच घेता डायरेक्ट। हे पण चांगलेच आहेत, म्हणजे साफ करून ते आम्ही घेतला। हे सामान बदाम, काजू, पिस्ता, खसखस, हे घेतले अक्रोड आणि कलिंगडचे पंपकिन सीड, अंजीर आणि खारीक पावडर घेतली। पॅकिंग पण बघा ना तुम्ही, किती मस्त आणि व्यवस्थित। आणि काजूचा तुकडा का घेतला, कारण की ते पण तुकडाच करायचे आहेत, त्याच्यामुळे तुकडाच घेतला काजूचा। तसं मग कटिंग करायलाच लागेल। जाम मोठा गोडाऊन आहे। आणि सर्व सामान भेटते याच्यात, एकदम चांगली क्वालिटीचा, मस्त एकदम बेस्ट क्वालिटी। हे बघा ना तुम्ही, सगळं आहे याच्यात। त्याच्यात आणल्यात मखाने आणि खजूर, एवढा सामान घेतले। हॅलो, काल आम्ही गेले ड्रायफ्रूट आणायला एक दिवस आधी। तर ती ड्रायफ्रूटचे तुम्हाला लाडू बनवायची रेसिपी दाखवणार होते, तर ते काल मला कंटिन्यू करायला भेटलाच नाही ब्लॉग। तर मी आज ती रेसिपी दाखवणार आहे, कारण की मुलांच्या ह्याच्यात मला जमलाच नाही आणि ड्रायफ्रूट पण कटिंग करायचे होते, त्याला पण जरा उशीरच होता। तर आज मी ड्रायफ्रूटची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे लाडू कसे बनवायचे ते। तर चला मग आता इंग्रेडियंट्स बघून घेऊ। मी तर तयारी करून ठेवलेली आहे, आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे काय काय टाकायचं आणि आपण लाडू पण कसे बनवायचे ते बघूया। आणि माझा बाबू हेल्प करणार आहे मला लाडू बनवण्यासाठी। तर तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि मस्त रेसिपी पण बघून घ्या। हे मी पूर्ण कटिंग केलेलं आहे। हा आहे पिस्ता, किशमिश, बदाम, काजू, सुका खोबरा, खारीक पावडर आणि खजूर सॉफ्टवाला आणि वॉटरमेलन सीड, अंजीर, अक्रोड, खसखस, तीळ, पंपकिन सीड आणि हे घेतलेत मखाने। आणि ऑप्शन आहे गूळचा, जर तुम्हाला टाकायचा असेल तर गूळ टाकायचा, नाहीतर नाही, ऑप्शन मध्ये ठेवले तो। आणि आपला घी, गोवर्धन। तर आपण काजू, बदाम, पिस्ता हे घी मध्ये रोस्ट करून घेऊ। तर तुम्ही पुढे बघा। याच्यात थोडासा घी टाकू आपण, कारण की ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे। बाबू काजू दे। याच्यात आपण टाकू काजू, प्रमाणानुसार घेतलात मी, म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता। आम्हाला म्हणजे एवढे पाहिजेत, त्याच्यामुळे मी प्रमाणामध्ये घेतलं, म्हणजे तुम्हाला पण समजेल ना, आम्हाला पण तेवढे ह्याच्यात बनवता येईल। थोडं एकदम नॉर्मल ब्राऊन होईपर्यंत हे झाले थोडेसे ब्राऊन। तर यांना काढून घेते। परत एक चम्मच टाकते घी आणि त्याच्यात
बदाम रोस्ट करून घेते. यांना पण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत घी मध्ये आपल्याला परतून घ्यायचं. हे पण झालेले आहेत. आता मी काढून घेते. परत टाकते थोडंसं घी. त्याच्यात घेते पिस्ता. सेम हे सगळे तसेच घी मध्ये परतून घ्यायचे. सगळ्याचेच बेनिफिट काय वेगवेगळे आहेतच, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि एकदम पौष्टिक लाडू खाण्यासाठी पण एकदम, आणि एनर्जी पण येते. सकाळी सकाळी खाला एक लाडू आणि पाणी पिला तरी पोट भरून राहते. संध्याकाळी खाऊन एक पाणी पिलं तरी म्हणजे कसं आहे, आपल्याला भूक लागली तरी एक लाडू खाऊन एनर्जी तर तेवढीच भेटतेच ना. हे पण झालेले आहेत. हे आता मी काढून घेते. आणि अक्रोड घेते परतवून त्याच्यात. ऑलमोस्ट अक्रोड पण झालेलेच आहेत. ते कसं काजू मी केले, बदाम केले आणि पिस्ता केलेला आहे ना, ते सगळं 2-2 मिनिटं घी मध्ये आपण थोडंसं रोस्ट करून घेऊ. कारण की नंतर एकजीव केल्यानंतर एकदम फ्लेवर पण मस्त येतात आणि एकदम कडक पण होतात. हे काढते मी आता. हे घेतले पंप्किन सीड. त्यांना पण 2 मिनिटं थोडंसं परतवून घेऊ. हे टाकते वॉटरमेलन सीड. यांना पण 2 मिनिटं करून घ्यायचा, परतून घेऊ. याच्यात टाकते किशमिश. त्यांना पण 2 मिनिटं करून घेते. खोबरा पण करून घेते. खोबऱ्यातच टाकते लगेच खसखस, ती पण एकत्र होईल. आणि तेल पण लगेच त्याच्यातच टाकते. तेल थोडेसेच घेतले. हे पण ब्राऊन झालेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. यांना मग काढून घेते. आता मखानी करते. यांना आपल्याला लावायचं आहे मिक्सरला. याची पावडर बनवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे याच्यात 2 मिनिटं करून घेते. ते एकदम सॉफ्ट आणि लवकर तुटते. असे कसे मखाने तुटत नाही ना, कसे होतात. 2 मिनिटात बघा कसे होतात. झालेले आहेत आपले. हे आता घी मध्ये रोस्ट करून झालेले आहेत सगळे. हे पण केले. आणि खारीक पावडर डायरेक्ट टाकणार आहे, त्याच्यामुळे हे असेच ठेवले. आणि हे मखाने हे आता नरम सॉफ्ट झालेत. हे आता मिक्सरला पावडर करते. आणि खजूर पण मिक्सरला लावते आणि अंजीर पण मिक्सरला लावून घेते.
याच्यात टाकते गूळ. ऑप्शन आहे, जर तुम्हाला गुळात नसतील बनवायचे तर आपले खजूर आणि अंजीर मध्ये पण होतात. आम्हाला गूळ पाहिजे म्हणून आम्ही गूळ टाकत घेतले, गुळात थोडेसे, आणि खजूर आणि अंजीर पण टाकणार आहे. गूळ झालेला आहे. आता हे मी मिक्सरला लावले खजूर अंजीर हे मी टाकून घेतो. जर तुम्हाला नुसतं करायचं असेल, गुळामध्ये नसेल करायचं, तर खजूर आणि अंजीर हे मध्ये टाकून त्याच्यात पण करू शकतो. आणि आपण सगळे रोस्ट केलेले सगळे ड्रायफ्रूट याच्यात टाकू. जर तुम्हाला या जर मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं असेल तर याची पावडर करून मग नंतर याच्यात टाकला तसं पण होईल. आम्हाला अख्खा नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही असे कटिंग केलेले डायरेक्ट टाकून देतो. जर तुम्हाला पावडर करायची असेल तर असे भाजून 2 मिनिटं घीमध्ये, नंतर पावडर करून असे टाकू शकता. आपण मखाने केलेले ते, आणि सुका खोबरा, खसखस आणि तेल, सगळा मी सामान एकत्र सगळा टाकले आणि सगळं मिक्स करून घेते. आता हे थंड झालं ना, नंतर हे गूळ आणि अंजीर सगळं एकत्र आहे ना, हे सगळं मिक्स करून घेते हाताशी, आणि थंड झाल्यानंतर लाडू बनवते. हे आता मी एवढे बनवले आहे, आता याचे एवढे बनवून घेते. बघा मस्त होतात लाडू. ऑलमोस्ट लाडू झाल्यातच. जर 2 लाडू सकाळ संध्याकाळ खाले तर भरपूर एनर्जी आणि हेल्दी पण. आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाडू बनवायचा रेसिपीचा, तर तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. बाय.